नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला आता गणितातील एक छानसा उपक्रम सांगणार आहे आणि त्याचं गमतीशीर नाव पण आहे की फक्त अंक पण खूप अभ्यास. तुम्ही म्हणाल फक्त अंक कसं काय जास्त अभ्यास, अंक म्हणजे काय 1 2 आणि मग त्यातनं अभ्यास काय करायचा. तर हाच एक गमतीशीर खेळ किंवा तुम्हाला आनंददायी वाटेल असं सांगणार आहे आणि त्यातनं खूप अभ्यास पण करून घेणार आहे. मग बघा, आता मी फक्त तुम्हाला अंक देते. जसं वर्ग तशी ह्या उपक्रम असा आहे की 2रीपासून ते 8वी 9वीपर्यंतसुद्धा हा उपक्रम आपल्याला 7वीपर्यंत उपयोगात येईल असा उपक्रम आहे. मी आता अंक घेतले तर 2 3 आणि 4. बघा हे अंक 2 3 आणि 4 घेतलेले आहेत. ह्या अंकापासून मी आता अभ्यास कसा देणार आहे तुम्हाला बघा. तर सुरुवातीला ह्या अंकापासून संख्या तयार करायच्यात. काय संख्या तयार करायच्यात. हे पहिला ह्याच्यातला बघा अभ्यास सुरू झाला तुमचा. अंक तर आहेत 2 3 आणि 4. हे फक्त 3 अंक आहेत. मग आता तुम्हाला माहिती आहे संख्या तयार करायच्या. तर ह्यातनं आता घेतली मी 2 आणि 3 एकत्र केलं, कोणती संख्या तयार होईल? 23. पुन्हा पुढची घेतली 2 आणि 4 एकत्र केलं, 24 घेतली. तुम्ही म्हणाल कॉमे देऊन इकडं लिहायचं समोर तर खाली का लिहित आहेत. तर त्यासाठी पण मुद्दाम जागा सोडलेली आहे. त्याच्यात दुसरा बघा अभ्यास चालू होतो आहे. मग ही 23 तयार केली मी संख्या. दुसरी आहे 24 तयार केली. पुन्हा 32 करते तयार. बघा 32 आणि पुन्हा 34 होती आहे. बघा परत अजून 42 तयार होती आहे. 42 संख्या आणि अजून कोणती 43 एक होईल. 4 आणि 3 आहे की नाही. वेगवेगळ्या 3च अंक आहेत बघा आणि त्याच्या पुन्हा आपण असे संख्या तयार केल्यात. झालं आहे म्हणजे कुठल्याही अंकापासून तुम्हाला संख्या तयार करता येऊ लागल्या. हे अभ्यास की दिलेल्या अंकापासून संख्या तयार करा. तर ते 2 अंक घेतले, 2 अंकी संख्या तयार करता यायला लागल्यात. ह्यापासून आपण वर्ग वाढला तसा 3 अंकी संख्या पण तयार करू शकतो. 234 243 342 असे वेगवेगळ्या वर्गानुसार. ही 3 अंक असल्यामुळे 3रीपर्यंत होऊ शकते. मग ही 2 अंकी संख्या मी तयार केलेल्या आहेत. आता ह्याच्या पुढचा बघा लगेच संख्या तयार करणे हे एक अभ्यास झाला. ह्याच्या पुढचा असा आहे की ह्या संख्येला इनवर्ड्स मराठी आणि इंग्रजीमध्ये लिहायचे तुम्हाला. म्हणजे हे 23 जी संख्या घेतली ह्यालाच देवनागरीत मी समजा लगेच लिहिले किंवा पहिल्यांदा तुम्ही घेतलं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आणि इनवर्ड्स लिहिलोत. तर काय आता हे जे काय 23 आहे तर मी ह्याचं स्पेलिंग लिहिलं 23. बघा लगेच ह्याचा पण तुमचा सराव होतो आहे. घेतलेल्या संख्येचं लगेच इनवर्ड्स लिहायचं आहे. ही देवनागरी लिपीत घेतली ह्याला आपण 23 म्हणतो. ते पण मी मराठीत खाली 23 लिहिलं. झालं. संख्या तयार केली, त्याचं आंतरराष्ट्रीय संख्या इनवर्ड्स लिहिलं आणि मराठीतसुद्धा शब्दात त्या संख्येला आपण लिहिलं. हे असं लिहून घ्यायचं 24. ह्यालाच देवनागरी लिपीमध्ये आपण 24 म्हणतो. मग ते शब्दामध्ये सुद्धा 24 लिहायचं आपण. हे असं ह्याचं इनवर्ड्स इंग्लिशमध्ये लिहायचं, शब्दामध्ये मराठीमध्ये लिहायचं. हे तुमचा ही खालचा अभ्यास आहे. असे दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे आणि त्या संख्येचं इंग्लिशमध्ये इनवर्ड्स लिहायचं आणि मराठीत पण शब्दात त्या संख्येला लिहायचं. संख्या तयार करणे आणि त्या तयार केलेल्या संख्येला शब्दात लिहिणे. हे झाले 2. ह्यातनं आपण अभ्यास केले. बरोबर आहे. आता ह्याच अंकांपासून बघा संख्या घेतल्यात ह्याच्यावरनं कसा अभ्यास वाढत चालतो. तर ही दिलेल्या जी संख्या आहेत त्या संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला बघायचं आहे. आपण संख्या तयार केलेली आहे त्या संख्येचा लहान मोठेपणा बघा. ह्या संख्यापासून आता काय केलं मी 23 घेतली संख्या तयार केलेली आहे. दुसरी आहे 24, पुन्हा 32 केलेली आहे, 34 केलेली आहे, 42 केलेली आहे आणि 43 ह्या अंकांपासून तयार झालेल्या आहेत. तर ह्या संख्येला काय करायला लागली मी आता वेगवेगळं मांडणी करून घ्यायची. स्वतः अभ्यास घेता येतो आपल्याला. हा आदल्यामधल्या कुठल्याही संख्या घेतल्या ह्या असं मीच गणित मांडते बघा. हे असे घेतले आणि ही संख्या पण कोणती लहान आहे कोणती मोठी, 4पेक्षा 4 लहान
मोठी हे आपण इक्वल आहेत का हे बघण्यासाठी ही संख्याचिन्ह ह्या आतमध्ये द्यायची असतात. हे मांडून घेतलं 23, 32, 34, 24. पुन्हा घेतली समजा 24, 32. आदला बदल करून आपण ह्या संख्या घेऊ शकतो. बघा किती संख्या तयार केल्या, संख्या शब्दात लिहिल्या आणि संख्यांचा लहान मोठेपणा आपण करून इथं मांडून घेतलेला आहे. त्याच्यानुसार आपण लिहितो लहान मोठेपणा. तुम्हाला माहिती आहे हे संख्याचिन्ह आहे. जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे आपण तोंड आ केलेलं हे चिन्ह मांडायचं आणि लहान आहे त्याच्याकडं त्याचे शेपटी करायची. आता ही 23 आहे आणि ही 32 आहे. तर आता ह्यातली संख्या कोणती मोठी आहे तर 32 मोठी आहे. तर आपण त्याच्याकडं तोंड आ केलेलं चिन्ह पेक्षा मोठी हीच मांडणार आहेत. इथं बघितलं 34 आणि 24, 34 आणि 24. तर ह्यामध्ये 34 मोठी आहे, बिगर आहे ह्या 24पेक्षा. तर हे आपण चिन्ह ग्रेटर दॅनचं इथं ठेवलेलं आहे. इथं असं तुम्ही ह्या संख्या चौकटीमध्ये चिन्ह मांडायचे. बघा घेतलेल्या अंकापासून संख्या तयार केल्या, त्या संख्यांचे लहान मोठेपणा लिहिला. आता पुढचा आहे ह्याच संख्यांचा चढता उतरता क्रम. ह्याच घेतलेल्या संख्या तयार केलेल्या संख्येचा चढता उतरता क्रम आपण लावणार आहेत. परत हेच 3 संख्या तुम्ही एकत्र कुठली पण घेऊ शकताय. तेच घेतलेल्या संख्या मी मागं पुढं मांडत आहे. सोपं आहे ना, प्रत्येकाला अभ्यास घेता येतो. बघा आता चढता क्रम, चक्र, चढता क्रम, चक्र ह्यालाच इंग्लिशमध्ये असेंडिंग ऑर्डर आपण म्हणतो. असेंडिंग ऑर्डर हे आपण इथं, आणि उक्र म्हणजे उतरता क्रम, त्यालाच आपण डिसेंडिंग ऑर्डर. हे जे दोन्ही ह्याच्यातनं आपण लिहिणार आहेत. मग आता हे चक्र चढता क्रम तुम्हाला माहिती आहे, लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे जाणे ह्याला म्हणायचं चढता क्रम. चढत चढत जायचे. मग ह्या 3 संख्यांपैकी लहान कोणती आहे? नक्कीच तुम्हाला माहिती आहे 23 लहान आहे. पुन्हा 34 त्यापेक्षा थोडी मोठी आहे आणि सगळ्यात मोठी आहे 42. 23 त्याच्यापेक्षा मोठं आहे 34 आणि त्याच्यापेक्षा मोठी सगळ्यात आहे 42. हेच असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही चक्र उक्र असं लिहा. इथल्या ह्याचाच उतरता क्रम लावायला आहे. तो ह्या उतरता क्रम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात मोठी संख्या आधी घ्यायची, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लहान, हे झालं उतरता क्रम. मग असं संख्या परत हे वेगवेगळ्या घेऊन तुम्हाला पाहिजे तेवढे उदाहरणं ह्याच्यात तयार करता येतात. सोपं आहे ना. बघा आता ही संख्या चढता क्रम झाला, आपण उतरता क्रम लावला, इनवर्ड्स लिहिलं, लहान मोठेपणा दिला. आता ह्याच्यामध्ये आपण सम विषम सुद्धा बघणार आहे. सम विषम जसं वर्ग वाढत चालेल तसं ही प्रत्येक ह्याच्यासाठी वापरता येतो. परत आपण केलेल्या संख्याच तयार जी आहे ती घेतली 23, किंवा आपण सरळ काय करू इथं सम संख्या नाव टाकू आणि विषम संख्या. ज्या संख्या तयार केल्या त्यातल्या सम कोणकोणत्या आहेत तर पटकन बघू आपण. आपल्याला माहिती आहे ज्याच्या एकक स्थानी 2, 4, 6 असे अंक असतात त्याला सम म्हणायचं. मग इथं 24, 32, 34, 42 ह्या संख्या सम आहेत. मग मी सम संख्येच्या पुढे लिहिते 24, 32, 42 आणि एक कोणती राहिली 34. ही सम संख्या आहे. आणि विषम संख्या कोणती? ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अंक असतात. मग ह्यामध्ये 3, 23 आणि 43 ह्या 2 विषम संख्या आहेत. 23 आणि 43.
वा, समसंख्येचा पण अभ्यास आपला ह्याच्यामध्ये झालेला आहे. यानंतर आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पण ह्यातल्या काढू शकतो. जसे वर्ग तुम्ही वाढत चालाल येता तसं हे मूळ संख्या संयुक्त संख्या ह्याचा पण अभ्यास करता. ह्या मूळ संख्या कशाला म्हणणार तुम्ही? ज्या संख्येला त्याच आणि 1 भाग जातोय ती संख्या मूळ संख्या झाली. आणि संयुक्त संख्या ज्या संख्येला 2 संख्येपेक्षा जास्त ह्यानं भाग जातोय ती संख्या संयुक्त संख्या झाल्या. मग ते पण तुम्ही इथं काढा. मूळ संख्या कोणती? आता हे 23 आणि 43 ह्या मूळ संख्या आहे. तिथं लिहू शकता मूळ संख्या संयुक्त संख्या, ते त्याच्यापुढे तुम्ही लिहिणार आहेत. ह्यातनं बघा मूळ संयुक्त हा पण अभ्यास झाला आहे. आता ह्याच्यातनं आपण बेरीज, ह्या संख्यांची आपण बेरीज करू. पुढचा अभ्यास आहे बेरजेचा. दिलेल्या संख्या एकाखाली एक मांडू आपण. 24 अधिक 32 संख्या आलटून पालटून घेऊन तुम्ही मांडू शकता. ही उदाहरणं स्वतःलाच तयार करता येतात. त्याच्यामुळं अगदी प्रत्येकजण छान अभ्यास. फक्त किती अंक दिले मी? 3 अंक दिले. त्या 3 अंकामध्ये आपण अभ्यास करत आहोत. बेरजेची अशी उदाहरणं ही मग बेरीज तुम्ही करणार आहेत. ह्याच्यापासूनच तुम्ही वजाबाकीसुद्धा, पण वजाबाकीमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे की मोठी संख्या वरती असायला पाहिजे. ती संख्या आपण घेऊन हे जे वजाबाकीची म्हणजे ह्यातनं स्वतः वजाबाकीचे उदाहरणं तुम्ही मांडायला शिकणार आहात. त्यानंसुद्धा तुमची तर्कशक्ती विचारशक्ती यांचा विकास होणार आहे. म्हणजे अभ्यासासोबत गुणवत्तेसोबत तुमचं इतर गुणांचासुद्धा विकास यामध्ये होणार आहे. अशी वेगवेगळी उदाहरणं तयार करून वजाबाकीसुद्धा आपण यातनं करू शकतो. पुढचं काय? गुणाकारसुद्धा. बघा आता जसा वर्ग तसं वाढेल तसं ती गुणाकार घेऊ शकतो. पण सोपं दुसरी तिसरीलासुद्धा आपण 24 गुणिले 2 ज्या संख्या आपण तयार केल्या त्या संख्येला आपण आता हे 24ला आता इथं 32 घेतली म्हणून 32 गुणिले 2 करू. पण ह्या 24ला आपण 3 पण गुणू शकतो. 24ला 4 गुणू शकतो आणि 24ला 5. जसं वर्ग वाढेल जसं आणि मोठ्या वर्गासाठी ह्यामध्ये वाढ करत चालायचं. किंवा दिलेल्या संख्या गुणाकाराच्या रूपात मांडून 2 पायऱ्याचा गुणाकार आपण करू शकतो. म्हणजे हे झालं गुणाकार. हा सुद्धा अभ्यास ह्या अंकांपासूनच आपण घेतलेला आहे. ह्या पद्धतीनं पुढचा आहे भागाकार. भागाकारातसुद्धा दिलेल्या संख्यांना तुम्ही 1 ते 9 पर्यंतच्या अंकाने भागाला. जे तयार केलेल्या संख्या आहेत त्यालाच तुम्ही भागाकार हे सुद्धा करणार आहेत. प्रत्येक संख्येला 2 भागा, प्रत्येक संख्येला 3 भागा. ही अशा संख्या तुम्हाला ही उदाहरणं सोडवायची आहेत. फक्त दिलेल्या अंकापासून एवढा मोठा अभ्यास तुम्ही करणार आहेत. आणि शेवटी हेच दिलेले जे अंक आहेत त्याचा पाडे लिहून काढायचे. आज घेतले 2, 3, 4 ह्यांचे पाडे तुम्ही लिहून काढणार आहेत. छान आहे ना उपक्रम. फक्त अंक दिलेले आहेत आणि त्यातनं आपण खूप सारा अभ्यास करणार आहेत. तर थोडक्यात परत रिव्हिजन टाकू. दिलेले अंक आहेत 2, 3, 4.